नमस्कार. 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं भाऊ एकच मंचावर आणि मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी या चर्चेला रोखठोक उत्तरांमध्ये स्पष्ट मतांमध्ये आपली भूमिका मांडली. तर त्यांची काय भूमिका आहे, त्यांच्या शब्दाबद्दल आपण बोलणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करत जा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. नारायण राणेंना या गोष्टीबद्दल काय वाटतं ते आपण अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना वाटतं की दोन भाऊ एकत्र येणार का, यावर इतकं लक्ष केंद्रित करणं अर्थहीन आहे. हे व्यक्तिगत नातं आहे. राजकीय मुद्द्यावर एकत्र येत असल्यावर त्यात फार मोठी बातमी नाही. उद्धव आणि राज यांनी मराठी माणसाच्या नोकऱ्या, गरिबी किंवा विकासासाठी काही ठोस केलं नाही. त्यामुळे ते एकत्र आले तरी मराठी समाजाचं काही भलं होईल असं मला वाटत नाही, असं नारायण राणेंना वाटते. ओके, उद्धव ठाकरेंमुळेच राजांना शिवसेना सोडावी लागली होती. त्यांना पर्यायच उरला नव्हता. आता मिठी मारायची भाषा करणं म्हणजे ढोंग आहे. राज ठाकरेंनी याच्यावर पुढाकार घेतला. राणे यांनी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका करताना असं देखील म्हटलं की त्यांच्यात कोणतेही नेतृत्व गुण नाही, उलट त्यांनी वाईट गुणांचंच प्रदर्शन केलंय. राज उद्धव एकत्र आले तरी भाजपाला धक्का बसणार नाही, असं नारायण राणेंना वाटतंय. उलट भाजप मराठी माणसासाठी जास्त काम करत आहे. त्यामुळे त्यांचं एकत्र येणं ही केवळ भावनिक आणि रणनीतीची कसरत आहे. नारायण राणेंच्या विधानांतून स्पष्ट आहे की भाजप ठाकरे बंधूंच्या जवळ येण्याबाबतच्या ज्या काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना जास्त गांभीर्याने घेत नाहीये. आता राजकीय समीकरण बदलण्यासाठी मराठी मुद्द्याचं राजकारण पुन्हा जोमात सुरू झालंय. राणेंच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील रोष आणि कटू अनुबद्ध पुन्हा एकदा त्यांच्या भाषणांमधून स्पष्ट झालेला आपल्याला दिसतंय. नारायण राणेंनी दिलेले वक्तव्य केवळ राज उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर भाष्य नाही, तर संपूर्ण ठाकरे कुटुंबाच्या राजकीय भूमिकेवर, मराठी अस्मितेच्या वापरावर आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय दिशेवर एक परखड टिप्पणी आपल्याला इथे दिसत आहे. तर राणेंच्या मते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राजकारणात फारसा फरक पडणार नाही, कारण मराठी समाज त्यांच्या भूतकाळातील कामगिरीवर त्यांच्यावर विश्वास ठेवेल असं नारायण राणेंना वाटत नाही. भविष्यात काय होईल, नारायण राणेंच्या या मताबद्दल तुम्हाला काय वाटतं, खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.